सध्या देशामध्ये एक शब्द हा नक्की लागू होतो आणि तो म्हणजे इस्लामोफोबिया. इस्लामोफोबिया म्हणजे नक्की काय? तर इस्लाम धर्माबाबत किंवा इस्लाम धर्मियांवर लोकांना असणारी शंका किंवा त्यांच्याबद्दलची एक भीती किंवा भीतीचं एक वातावरण. अशा पद्धतीचं वातावरण महाराष्ट्रात सध्या नक्कीच पाहायला मिळतंय. वेगवेगळ्या घटना घडल्या आहे ज्याचा थेट संबंध कुठंतरी इस्लाम आणि धर्मांतरणाशी जोडला जातो आहे आणि त्यामुळे ह्या इस्लामोफोबियाच्या वातावरणाचा महाराष्ट्रात समाजात मात्र मोठा परिणाम होताना आपल्याला दिसतोय. जे होतंय ते चांगलं नाही, जे होतंय ते समाजासाठी सुद्धा चांगलं नाही. त्यामुळे मुस्लिम समुदायाचा एक प्रखर आवाज, एक प्रखर नेतृत्व म्हणजे MIMचे इम्तियाज जलील. आज कॉफी विथ कौशिकमध्ये आपण महाराष्ट्रात घडलेल्या सर्व घटनांबद्दल आणि लोकांच्या मनात असलेल्या शंका, कुशंका, वातावरण या सगळ्याची चर्चा त्यांच्याशी करणार आहोत. इम्तियाजजी, आपलं स्वागत आहे कॉफी विथ कौशिकमध्ये. माझा पहिला प्रश्न मुळात मी जे म्हटलं आत्ता तोच आहे की महाराष्ट्रात सध्या हे जे वातावरण बघायला मिळतं आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही, कोणीही म्हणजे या देशावर प्रेम करणारा माणूस जे आहे, जे आज देशामध्ये चाललेलं आहे, महाराष्ट्रामध्ये काही वेगळं नाही चाललेलं आहे मला असं वाटतं. कारण काही दिवसापूर्वी मी गुजरातला होतो, अनेक दिवस मी गुजरातलाही थांबलो होतो आणि जी परिस्थिती मी महाराष्ट्रामध्ये बघत आहे तीच परिस्थिती मी गुजरातमध्ये बघत आहे, तीच परिस्थिती उत्तर प्रदेशमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे, दिल्लीमध्ये बघायला मिळत आहे. आणि दुर्दैव आहे की हे जे दररोज तुम्ही जसं म्हटलेलं आहे इस्लामोफोबिया म्हणजे लोकांमध्ये इस्लामच्या मार्फत मुस्लिमांचा इतकं द्वेष तयार करून घ्यायचं आणि थेट त्याचा राजनैतिक फायदा आपल्याला मिळेल, हे सगळं करण्याचं कारण एकच आहे. आपल्याला माहीत असेल की गुजरातमध्ये जेव्हा भारतीय जनता पार्टीची सत्ता आली त्याचं मुख्य कारण हे होतं की ते गुजरातमध्ये ते दंगल भडकलं होतं. त्या दंगलीचा फायदा त्यावेळचे मुख्यमंत्री, त्यावेळचे जे आता गृहमंत्री आहे देशाचे, यांनी भरपूर फायदा करून घेतलं होतं आणि त्यांना त्यावेळी कळलं की या देशामध्ये आपल्याला विकासाची गोष्टी बाबतीत बोलायचं नाही चालेल, या देशामध्ये आपल्याला चांगल्या स्कीम्सच्या बाबतीत आपलं भविष्य कसं असणार आहे याच्या बाबतीत नाही बोललं, नाही केलं तरीही चालेल. लोकांमध्ये आपण एक भीती निर्माण करू, हिंदू समाजामध्ये एक भीती निर्माण करू. या ज्या गोष्टी तुम्ही सांगत आहात याच्यावर आपण चर्चा करूया, पण मुळात म्हणजे ह्या सगळ्या शंकांचं जे एक मूळ आहे त्याच्या पाठीमागे एक शब्द आहे. मला माहिती आहे तो शब्द तुम्हाला आवडत नाही, याआधी पण आपली एकदा चर्चा यावर झालेली आहे, तो म्हणजे लव जिहाद. पण लव जिहादच्या केसेस म्हणजे ह्या ज्या बाकीच्या ज्या केसेस आहेत त्या अजून वेगळ्या आहेत, पण लव जिहादच्या केसेस ह्या एकानंतर एक समोर येतात आणि दिसतात, त्या समोर येताना आपल्याला दिसत आहेत. त्यात कुठेतरी म्हणजे ही करणारी मंडळी काही खूप मोठा आकडा असेल असं नाही, पण लव जिहाद हे एकेकाळी त्यावर शंका होती की खरंच असं काही आहे का, पण आज लोकांना असं वाटतं की हो असं आहे आणि असा अजेंडा असणारी काही लोक तरी मुस्लिम समाजात आहेत. तर याबद्दल हे किती खरं तुम्ही मानता? सविता, मी आपल्याला हात जोडून विनंती करतो, आपला रिपोर्टर आहे नाशिक शहरामध्ये, त्यांना तुम्ही सांगा की तहसीलदार ऑफिसमध्ये जाऊन मागच्या 1 वर्षामध्ये, 2 वर्षामध्ये, 3 वर्षामध्ये कोणत्या जातीची मुलींनी कोणत्या जातीच्या मुलाशी लग्न केलेले आहे. ज्या दिवशी हे TCSचं प्रकरण आलं होतं माझ्याकडे नाही का काही लोकांनी नाशिकचे ते लिस्ट फॉरवर्ड केली होती. अनेक मुस्लिम मुली जे आहे ते नॉन मुस्लिम मुलांशी लग्न, आणि ते रजिस्ट्रार ऑफिसमध्ये एक सिस्टम आहे, तुम्ही लग्न करणार असेल तर ते फॉर्म भरून तर ते बोर्डवर लावतात ते. आता तुम्ही फक्त वन साइड स्टोरी दाखवत आहे की या देशामध्ये लव जिहाद सुरू आहे, पण मी फक्त एका नाशिक तुमचं म्हणणं नक्की बरोबर आहे, अतिशय योग्य आहे इम्तियाजजी. नुसतं नाशिकसाठीच नाही तर मी तर म्हणेन की पूर्ण देशातच किंवा महाराष्ट्रात सुद्धा एक जर कुठली गुन्हेगारी प्रवृत्ती अशा ह्याच्यात घुसत असेल तर त्यातला प्रॉब्लेम हा होतो की ज्यांचे जेन्युइन प्रेम संबंध असतील, ज्यांना जेन्युइनली लग्न करायचं असेल, मग हिंदू मुलगी असो, मुसलमान मुलगा असो किंवा मुसलमान मुलगी असो, हिंदू मुलगा असेल,
असेल, या सगळ्यांवर शंका उपस्थित होते. हा त्याचा परिणाम आहे आणि त्यामुळे बेसिक असा कॉन्सेप्ट आहे का लव्ह जिहादचा, हा माझा प्रश्न आहे. नाही 200% नाही का, याच्यामध्ये काहीही तथ्य नाही आहे. तुम्ही सांगा ना मला, उदाहरण द्या मला की किती असे कन्व्हर्जन झालेले आहे. आता TCSच्या बाबतीत तुम्हीही ऐकलं आहे आणि मला हे सांगायचं आहे, तुमच्या मनामध्ये शंका आहे. माझी विनंती हे आहे की ABP माझाने याच्यावर ही एक स्टोरी करायला पाहिजे की मुस्लिम समाजाची किती मुली आज दुसऱ्या समाजाच्या मुलांसोबत लग्न करत आहे. आपण देशाचा सोडा, फक्त नाशिक शहराचा जे बऊ करण्यात आलं होतं, सगळं दिल्लीचा मीडिया इथे येऊन बसलं होतं एक एजेंडा घेऊन की आपल्याला ते अशोक खरात नाव माहित आहे ना, ज्यांचे संबंध मला असं वाटतं की आता भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेशी जुळत होतं. अशोक खरात नावाचा दररोज त्यांचे किती व्हिडिओज आले होते. आता नियम आहे ना या देशामध्ये, तर अमरावतीमध्ये ज्या मुलांनी काहीतरी व्हिडिओ काढला होता, आम्ही त्याची निंदा केलेली आहे, त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. त्याच दिवशी त्या मुलाचा काही इलिगल कन्स्ट्रक्शन आहे म्हणून बुलडोझर घेऊन जातात आणि तुम्ही ते पाडतात. मग अशोक खरात का देवेंद्र फडणवीस साहेबांचा नातेवाईक आहे? एकनाथ शिंदे साहेबांचा काही नातेवाईक आहे की त्यांना सोडण्यात येते? की दररोज इतके सारे महिलांचं शोषण करणारा माणूस जे आहे त्याचे व्हिडिओ सगळं आलेले आहे, त्याला कोणी प्रोटेक्शन देत आहे का? प्रोटेक्शन देत आहे. मग एका आर्यनचा तुम्ही घर पाडत असेल अमरावतीला, मग या नाशिकच्या भोंदूबाबाला तुम्ही का संरक्षण देत आहे? म्हणजे कुठेतरी आम्हाला हे विश्वास बसलेला आहे की जेव्हा तुम्हाला अशोक खरातला प्रोटेक्ट करायचं होतं, तर अनेक वर्षापासून आम्ही बघत आहे की एक षड्यंत्र रचून हे जे न्यूज चाललेली आहे देशामध्ये, सोशल मीडियावर मेन स्ट्रीम मीडिया हे सगळं दाखवत आहे, तर आपल्याला कुठेतरी हे डायव्हर्ट करायचं आहे. आणि त्या डायव्हर्टचा अर्थ म्हणजे नाशिकच्या अशोक खरातची स्टोरी साईड आणि नवीन स्टोरी आली TCS. आणि त्या TCS मध्ये किती हे होतं आहे का पोलिसांना माहित नाही आहे. पोलीस ते तिथे गेले होते ना, किती दिवस होते ते? 15 दिवस पोलीसवाले होते. आम्हाला एक तरी दाखवा की 7 जे मुस्लिम कर्मचारी त्यांच्यावर हे जे करण्यात आलेलं आहे, एका महिलेला कन्वर्ट केलेलं आहे का? पण म्हणजे नाशिकच्या TCS प्रकरणामध्ये ज्या मुलींनी ज्या महिलांनी तक्रारी केल्या, जे गुन्हे दाखल झाले ते खोटे आहेत असं तुम्हाला म्हणायचंय का? या तक्रारी किंवा ज्या पीडिता आहेत त्यांनी या कहाण्या बनवल्या असं म्हणायचंय का? नाही, त्याच्यामध्ये सत्यता असेल. पण मी आपल्याला सांगतो, ज्या निदा खानच्या बाबतीत सगळं मीडियाने तिला म्हणजे वीरप्पन तिच्या समोर नाही का इतकं दिसत होता. वीरप्पन सारखा डाकू जे आहे, या देशातली सगळीत मोठी अतिरेकी कोणी असेल तर ते निदा खान असा प्रकारच्या मीडियामध्ये दाखवण्यात आले होते की त्याचा संबंध या देशातून आहे आणि हे पैसे येणार होते आणि हे करत होते ते करत होते. जेव्हा मी पण पोलिसांसोबत बोललो, मी पण त्या मुलीशी बोललो, त्याच्या परिवाराशी बोललो, आणि त्याचं काहीतरी एक रोल हे आहे की तिने ते एक नॉन मुस्लिम मुली आहे, त्याच्या प्रेम प्रकरणामध्ये तिने त्याला काहीतरी विचारलं होतं की आज बडी रात है तो बडी रात के अंदर क्या करते हैं करके उसमें, आणि तिने त्याचं उत्तर दिलं होतं. एक महत्त्वाचा मुद्दा आपण इथे बोललात की आपलं निदा खानच्या परिवाराशी संभाषण झालं. आम्हाला सुद्धा, महाराष्ट्राला सुद्धा ऐकायला आवडेल की ती बाजू काय आहे, कारण पोलिसांना काही त्या सापडलेल्या नाही असं वाटतं. अजूनपर्यंत मीडियाचा सुद्धा त्यांच्याशी संपर्क झालेला नाही आहे, मीडियाशी त्यांचा परिवार बोललेला नाही आहे. आणि आपण ह्याआधीसुद्धा खास त्या प्रकरणातील निदा खान यांची बाजू मात्र मांडलेली आहे. काय नक्की म्हणणं आहे त्यांचं TCS प्रकरणात? नाही बघा, काय आहे की सम अकाउंटेबिलिटी सविता मीडियानेही घ्यायला पाहिजे का नाही घ्यायला पाहिजे. तुम्ही जेव्हा जोपर्यंत TCSचा ऑफिशियल स्टेटमेंट आलं नाही तोपर्यंत सगळं मीडिया जे आहे 24/7 का दाखवत होते की ही HR डिपार्टमेंटची आहे, ती महिलांना हे रिक्रूट करायची आणि त्यांना कन्व्हर्जनमध्ये. एकदा तुम्ही त्या मुलीला भेटलं तर तुम्हाला कळेल की या देशामध्ये एका मुस्लिम म्हणून जगणं किती कठीण झालेलं आहे करके. म्हणजे कशा प्रकारचे त्याच्यावर आरोप करण्यात आले होते. हो, मी भेटलो होतो, पण आता नाही भेटलो.
जेव्हा त्या प्रकरण खूप गाजत होतो तर त्यावेळी माझ्या एका नाशिकच्या मित्रांनी सांगितलं की साहेब इसमें कुछ भी सच्चाई नाही है. तर मी त्यांना सांगितलं मी असं कसं नाही होणार, इतकं मीडिया दाखवत आहे, पोलीस हे म्हणत आहे. तर मी स्वतः तिला भेटलं त्यावेळी, जेव्हा तिच्यावर FIR रजिस्टर नाही झालं होतं त्यावेळी मी तिला भेटलं, तिच्या आईला भेटलं. की इतक्या गरीब घराण्यातून येणारी तिची आई ज्या प्रकारे ती रडत होती, दरवाजे को खटखट हो रही है तो उसको है तो ऐसा दिल में, बूढ़े माँ बाप को ये लग रहा है कि अब पुलिस आई है और हमारी बच्ची को, जवान बच्ची को उठाकर लेकर जाएगी करके. मी सगळं ऐकून घेतलं होतं निदा खान करून आणि तिने मला सगळं काही सांगितलं होतं. त्याच्यानंतर TCSने जे सांगितलेले आहे तीच ती त्याने सांगितलं होती खूप दिवस. मी पोलिसांनाही बोललो होतो की याच्यामध्ये तथ्य आहे का करके, हे या ज्या प्रकार जे हे करत आहे. तर त्यांचं उत्तर होतं आम्हाला इन्क्वायरी करायची आहे. काय इन्क्वायरी करायची आहे? तुम्हाला फक्त आज भारतीय जनता पार्टीचं राज्य आहे, तुम्हाला आपल्या मायबापाला तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. त्यांना खुश करण्यासाठी आपण काहीतरी FIR रजिस्टर करतो आणि असं दाखवतो की हे ती दोषी आहे करके. तिने स्पष्टपणे मला सांगितलं होती आणि मी त्यावेळी तिला सांगितलं होतं की तू जी हे बोलत आहे ती खरं असलं तर आम्ही पूर्ण ताकदीने तुझ्या सोबत राहणार. आणि मी आज तुम्हाला हे सांगतो की तिचं नाव फक्त निदा खान आहे म्हणून मी हे असं स्टेटमेंट दिलेलं आहे असं नाही आहे. उद्या ती मुलगीचं नाव नेहा पाटील असलं असतं किंवा नेहा देशपांडे असलं असतं तर माझं स्टेटमेंट हेच असलं असतं. काही नाही, कुठे काही मिळणार नाही तुम्हाला. पण 8 दिवस TCS में लव जिहाद आणि एक भारतीय जनता पार्टीचा तोतला नेता आहे तो परवा मुंबईमध्ये प्रेस कॉन्फरन्स घेतो आणि म्हणतो स्कूल जेहाद आहे. काय आहे स्कूल जेहाद? सध्या म्हणजे कॉर्पोरेट जिहाद नंतर आता फ्रूट जिहाद, एक लिमिट समजून घ्या की आपल्याला कुणा फ्रूट जिहाद नावाचं सुद्धा एक नाव पडळकरांनी काढलेलं आहे सध्या. अरे या देशामध्ये हे असं प्रकारचे जे आहे ना ते भारतीय जनता पार्टीने सोडलेले, त्यांना मी सांगतो की जेहाद या देशामध्ये कोणी करत असेल तर आम्ही करत आहे. इम्तियाज जलील या देशामध्ये जेहाद करत आहे. या देशामध्ये जे भाईचारगी आहे, या देशाच्या उन्नती तरक्कीसाठी आम्ही जेहाद करत आहे. काही लोकांना माहीतच नाही आहे की जेहादचा अर्थ काय आहे करके. फक्त जिहाद, अरे नाम मुसलमान दिख रहा है, उर्दू नाम है, कुछ तो भी होगा कि उसमें तलवार रहेगी करके उसमें. आम्ही दररोज या देशामध्ये भाईचारगी निर्माण व्हावं, ऐक्य निर्माण व्हावं, या देशाची प्रगती व्हावं याच्यासाठी या देशामध्ये आम्ही जिहाद करत आहे. आणि या देशामध्ये पोलरायझेशन जे आहे त्याची सुरुवात करणारी जे पक्ष आहे ते भारतीय जनता पार्टी आहे. आणि त्याच्या पाठोपाठ जेव्हा एकनाथ शिंदेला हे संधी मिळाली की नाही इसका फायदा अपने को भी होगा अगर हिंदू मुस्लिम करेंगे तो करके उसमें. इम्तियाजी, मी तुम्हाला वापस नाशिकला आणते कारण मला एक समजून घ्यायचं आहे. म्हणजे एकीकडे आपण निदा खानची बाजू मांडत आहात, आपण बोललात तिच्याशी, तो एक भाग झाला. दुसरीकडे आपण हेही मान्य करता की जे इतर जी लोक त्यात आहेत, ज्यांच्या विरोधात तक्रारी आहेत, ज्यांच्या विरोधात गुन्हे दाखल झालेले आहेत, तिथे ते गुन्हे घडले असतील. मग जर गुन्हे घडले असतील तर असं आपण म्हणत असताना मग आपल्याला काय ऑब्जेक्शन आहे? तुम्ही अजूनही म्हणताय की खरात प्रकरणावरून लक्ष बाजूला करण्यासाठी म्हणून TCSचा प्रकार समोर आणला. त्यामुळे तुमची नक्की भूमिका काय? आता मी आपल्याला जेव्हा हे विनंती करतो की आपण एका साईडला जेव्हा इस्लामोफोबियाच्या नावाने हे आपण चर्चा करत आहे आणि कशा प्रकारचे कन्व्हर्जन या देशामध्ये होत आहे, आपली जबाबदारी हे स्वीकारा की आम्ही फक्त एका शहरामध्ये, नाशिक शहरामध्ये किती मुस्लिम समाजाची मुलींनी हिंदू समाजाच्या मुलांसोबत लग्न केलेले आहे. आम्ही त्याचा बहु केलं का? आम्ही हे म्हटलं का की मुस्लिम समाजाची आता देखिए कितनी लड़कियां हैं तो अब जब यहाँ से है तो लव जिहाद हो रहा है करके उसमें आम्ही नाही केलं, करणारही नाही आहे. कारण नियमाप्रमाणे त्यांना कुणाशी लग्न करायचं आहे ते करण्याचं हे आहे. नाहीतर आम्ही पण मोर्चे काढले असते कि भाई यहाँ पे देखिएगा इतनी सारी बच्चियों का ये हो रहा है करके. कोणीही अधिकार दिला नाही आम्हाला हस्तक्षेप, हमारी नाक उसमें बीच में घुसेड़ने का. भाई लड़का लड़की चाह रहे हैं, मोहब्बत कर रहे हैं, शादी करने वाले हैं उसमें. तर आता हे निर्णय काय बजरंग दल वाले घेतील
काय बोंडे सारखे लोक घेतील, काय नवनीत राणा सारखे लोक घेतील, काय नितेश राणे घेतील? हे लोकांना अधिकार आहे का की नाही आप किससे मोहब्बत करेंगे, किससे शादी करेंगे, मैं तय करूंगा करके? असं चाललं ना प्रकार. हेच प्रकार सुरू आहे ना. TCSच्या बाबतीत माझी विनंती आहे, एका प्रेग्नेंट मुलीला ती कुठेही पडून जाणार नाही. तिला अशा प्रकारचे, जेव्हा तिची आईशी मी बोललो, तर तुम्ही एक महिला म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुम्हारी भी आंखों में आंसू आ जाते थे उस माँ की पीड़ा को अगर तुम देखते. उसकी बहू की एक चेन थी, बहू की चेन. उन्होंने जाके वो बहू की चेन जो है वो बेचे उन्होंने, काय के लिए कि हमको वकीलों के लिए फीस देने के लिए जरूरत पड़ेगी करके. म्हणजे एका खोट्या केसमध्ये त्या परिवारावर काय हे सहन करावं लागत असेल. वो बाप है तो बिस्तर के ऊपर पड़ गया है, उसको हाइपरटेंशन ये वो होके है तो उसको हॉस्पिटल के अंदर एडमिट करवाना पड़ा. बाप है तो बिस्तर के ऊपर से उठ नहीं सक रहा है. उद्या समझा अगर गॉड फॉरबिड इफ ही डाइज, उसकी मदर को अगर कुछ हो जाता है, कौन आहे? सम अकाउंटेबिलिटी नीड्स टू बी फिक्स्ड और नॉट. अशाच प्रकारचे आपण जीवाशी लोकांशी खेळणार आहे. एवढं मोठं खरात प्रकरण समोर आलं तरी तुम्हाला असं वाटतंय की त्याची चौकशी व्यवस्थित होत नाहीये? काय कारवाई केली, काय केली? इतक्या दिवस हे सुरू होतं. नाशिक पोलिसांना जेव्हा हे कळलं की ते लव्ह जेहादचं प्रकरण सुरू आहे, तर त्यांनी ते पोलिसवाल्यांना कंपनीमध्ये पाठवले. किती दिवस ते कंपनीमध्ये काम करत होते चपरासी म्हणून, त्यांना ते बघायचं होतं. नाशिकचा इंटेलिजन्स डिपार्टमेंट, CID डिपार्टमेंट झोपलेला होता का? की दररोज महिला येत होते, चांगल्या घराण्यातले महिला येत होते. ते भोंदू बाबा काय करत होते त्यांना काही कळलं नाही होतं का? तिथे डिकॉयस का नाही पाठवले पोलिसांनी? हे बघण्यासाठी एका लेडी कॉन्स्टेबलला का पाठवले नाही की हे भोंदू बाबा कशा प्रकारचा हे इलाज करत आहे? आता व्हिडिओज आल्यानंतर तुम्ही मला सांगा, मला तर या गोष्टीचा आनंद आहे की कमीत कमी लोकांमध्ये हे नाम राहिलेलं आहे, नाही तर विसरलं असतं. अशोक खरात कोण? नाही, नाशिक तर ते TCSच्या हे आहे ना. अशोक खरात कोण? सक्सेसफुल झालेले आहे. त्या ज्या माणसाचा इल्लीगल कन्स्ट्रक्शन असेल तर तुम्ही वाट बघणार आहे. इल्लीगल कन्स्ट्रक्शन कुठेही असेल तर तुम्हाला कारवाई करण्याचा अधिकार आहे. मग तुम्ही काय वाट बघता का की एका मुलीची प्रकरण आल्यानंतर आपण इल्लीगल कन्स्ट्रक्शन, त्या कमिशनरला पकडा अमरावतीचे, पोलिसांना विचारा की बाबा हे सगळं झाल्यानंतर आपल्याला सगळ्या इल्लिगॅलिटीज दिसतं का? आणि जे नाशिकमध्ये इतकं वर्षापासून हे सगळ्या इल्लिगॅलिटीज सुरू होती साहेबांच्यामुळे, साहेब म्हणजे अशोक खरात साहेबांच्यामुळे हे सगळं चाललं होतं. हे सगळं चालतं आपल्याला, पोलिसांना चालतं. आणि खरंच तुम्ही जो म्हटला तो प्रश्न मला विचारावा असा वाटतो की हा नुसता कोणाचा आयडिओलॉजिकल मुद्दा मला वाटत नाही, तर नितेश राणे असो, संग्राम जगताप असो, डॉक्टर बोंडे असो, या सगळ्यांचे तुम्ही पर्सनल कट्टर विरोधक आहात असं का वाटायला लागलंय? म्हणजे त्यांचेही तुम्ही पण त्यांचे? नाही 100%. कारण काय आहे की या राज्यामध्ये कोणीही यांच्या बाबतीत बोलायला तयार नाही आहे. आणि जे विष पेरण्याचं जे काम हे करत आहे, माझी अपेक्षा हे आहे, इम्तियाज जलील तुम्हाला शब्द देतो आज, ABP माझ्याला शब्द देतो की आम्ही एक शब्द उच्चारणार नाही. माझी अपेक्षा हे आहे की जेव्हा हे अशा प्रकारची घाणेरडी भाषा वापरत असेल एका समाजाच्या बाबतीत, तर माझी अपेक्षा या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून आहे की मुख्यमंत्री साहेब माझ्या बोलण्याच्या ऐवजी तुम्ही बोला त्यांना आणि त्यांना सांगा की अशा प्रकारची भाषा कोणत्याही जाती धर्माच्या विरोधात तुम्ही बोलू नये. स्पष्ट शब्दात बोला. मी काही बोलणार नाही, मी शब्द देतो तुम्हाला. पण दररोज उठून सुटून, म्हणजे या लोकांचं काय आहे की सकाळी उठल्यानंतर आपण आज कौन सा मुसलमानों का मुद्दा लेके गाली देंगे, याच्यातून सुरू होतं. मग काही चॅनल वाले त्यांच्या घराच्या समोरच उभे राहतं कि इम्तियाज जलील ने आपके बारे में ऐसा बोला है, तर और ज्यादा उसके अंदर. मी तुम्हाला बोलतो की मी आजपासून नाही बोलणार, पण माझी अपेक्षा हे आहे की जेव्हा हे अशा प्रकारची भाषेचा वापर करणार असेल, ते जे भारतीय जनता पार्टीचे ते नेता आहे ते तोतला, ते स्कूल जेहाद,
म्हणणारा ते आमची मुंब्रामध्ये सहर शेख मुंब्रा हिरवा कर दूंगी याच्यावर केस रजिस्टर होऊ शकतं का? तुम्ही सांगा मला सविता. तुम्ही जर्नलिस्ट आहे, सिनियर जर्नलिस्ट आहे, मी खूप आदर करतो आपला. तुम्ही सांगा मला, एका यंग कॉर्पोरेटर जे आहे, यंग लड़की जे आहे, त्यांनी आपला एक जोश के अंदर आके उसने बोल डाली की मैं मुंबई को हरा कर दूंगी. FIR रजिस्टर होऊ शकतं याच्यावर. तर मी स्वतः जाऊन मुंब्र्यामध्ये प्रेस कॉन्फरन्स मध्ये म्हटलं की ये लड़की ने बोली है कि मुंब्रा को हरा कर देंगे, मैं महाराष्ट्र को हरा कर दूंगा. अच्छा, मी त्याच्यापेक्षा जास्त एक्सप्लोसिव्ह स्टेटमेंट केलं. माझ्या विरोधात का FIR रजिस्टर नाही झालं? का नाही झालं? नियम असेल तर जे आमच्या सहर शेखला जे नियम आहे तेच नियम इम्तियाज जलीलसाठी आहे. तिने कायदा मोडला असेल तर इम्तियाज जलीलनेही कायदा मोडला असेल. पण बिचारी एक नवीन मुलगी आमची का निवडून आली तर FIR रजिस्टर होतो तिच्यावर आणि पोलीस सांगतो की नाही स्टेटमेंट लेने के लिए आपको पुलिस स्टेशन में आना पड़ेगा करके. ये क्या इतना अंधा रात चलेगा? खरं तर सहर शेखवरून मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे, तो म्हणजे तिच्या कागदोपत्रात म्हणजे कागदांवर जे काही आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहे त्याबद्दल आपण काही चौकशी केलीत का? मी चौकशी केली सविता. काय आहे की जेव्हा निवडणूक होतं आणि इच्छुक खूप असतात की त्यांना तिकीट मिळावं. माझ्या शहरामध्ये एका पॅनलमध्ये 4 उमेदवारांसाठी 56 कॅन्डिडेट्स होते, 56 कॅन्डिडेट्स होते ज्यांना तिकीट पाहिजे होतं. तिकीट एकालाच मिळणारं होतं, स्वाभाविक आहे. काही लोक मानतात डिसिजन्सला, काही निवडणूक झाल्यानंतर नाही का अशाच प्रकारचे कंप्लेन करतात. आणि कंप्लेन काय करतात की यांना 3 मुलं आहे, 4 मुले आहे, 5 मुले आहे, 2 बायका आहे, त्यांचे हे कास्ट सर्टिफिकेट बोगस आहे, त्यांनी याच्यामध्ये हे फॉर्म बरोबर भरलेला नाही आहे करके. माझ्या एकट्या या शहरामध्ये 33 कॉर्पोरेटर्स आमचे निवडून आले आहे. 16च्या विरोधात हे तो लोकांनी तक्रार केलेली आहे, 16च्या विरोधात. आता मी काय सांगतं की कोणीतरी नियम मोडला असेल, काही चूक केली असेल तर ऍडमिनिस्ट्रेशनने त्याची इन्क्वायरी करा. काही चूक झाली असेल तर आम्ही काही करू शकणार नाही आहे. मग सहर शेख म्हणजे इतकी मोठी नेता या मीडियाने तिला तयार केलेला आहे आणि धन्यवाद देतो मी सगळं मीडियाला की आम्ही कोट्यवधी रुपये खर्च केले असते तर इतकं तिला चांगलं पब्लिसिटी मिळाली नसती जितकं ते मीडियानी तिला आपल्या OBC सर्टिफिकेट खरं आहे का खोटं आहे म्हणून. म्हणजे तिच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस साहेबांची जेव्हा पत्रकार परिषद होतं ना किंवा एकनाथ शिंदे त्याच्यापेक्षा किती जास्त मीडियावाले तिच्या पत्रकार परिषदमध्ये उपस्थित होते उसमे. म्हणजे धन्यवाद सगळं मीडियावाल्यांचं. आता जे काही आहे तिने काही चूक केली असेल, तिने तर मला स्पष्टपणे सांगितलं, डॉक्युमेंट्स दाखवलेले आहे, आम्ही संतुष्ट आहे. काही चूक झाली असेल तर कारवाई करा, आम्ही काही करू शकणार नाही आहे. पण आपल्याला एक गोष्ट सांगतो, 2014 मध्ये जेव्हा मी निवडून आलं होतं ना तर माझ्या बाबतीत निवडून आल्यानंतर दुसऱ्या दिवशी एका शिवसेनेच्या ऑफिसमध्ये मिठाई वाटण्यात आली होती. शिवसेनेचा जे पराभव झालेला उमेदवार होतं तर मला फोन येऊ लागले कि बोले वो शिवसेना के ऑफिस में तो मिठाई बट रही है. मैं बोला भाई मेरी जीत के ऊपर उनके ऑफिस में मिठाई क्यों बट रही है? तो बोले उनको है तो ये जानकारी मिल चुकी है कि इम्तियाज जलील के 4 बच्चे हैं करके और 2 बीवियां हैं करके. आता 2014 पासून सविता मी वाट बघत आहे की माझी 1 बायको आणि 2 मुले कुठे आहे करके उसमें. तो अशा प्रकारचे कंप्लेंट जे आहे ना लोक फाईल करतात, रजिस्टर्ड होता, इन्क्वायरी करा आणि कारवाई करा उसके अंदर. आणि विनंती करतो ज्यांनी पेढे खाल्ले असेल तर मला शोधून द्या की 1 माझी बायको आणि 2 माझे मुले जे एक्स्ट्रा आहे ते कुठे आहे. एक अजून जो शंकेचा मुद्दा आहे तो आपल्याकडले मदरसे आहेत. मदरशांमध्ये कुठल्या पद्धतीचं शिक्षण दिलं जातं? कुठंतरी संकुचित विद्यार्थी पुढे येतात, कट्टरवादी तिथे बनतात. समहाऊ एक क्लोज्ड वातावरण मदरशांबद्दल लोकांच्या मनात आहे आणि तिथनं सुद्धा कुठंतरी देशातल्या महाराष्ट्रातला इस्लामोफोबिया आहे. नक्की मदरशांच्या बद्दल तुमचं स्वतःचं काय मत आहे शिक्षण पद्धती म्हणून? थँक्यू सविता, थँक्यू व्हेरी मच. आपने प्रश्न तुम्ही मला विचारलेले आहे. तुम्हाला माहीत असेल की लोकसभामध्ये जेव्हा आम्ही होतो तर मी आणि माझ्या पार्टीचे अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन अवैसी साहेबांनी लोकसभेमध्ये उभे राहून हे
मागणी केली होती की तुम्ही मुस्लिम समाजाला कोट्यवधी रुपयाची सबसिडी देत आहे हज करण्यासाठी. तर आम्ही मागणी केली होती की मुस्लिम समाजाला ते हजची सबसिडी बंद करा तुम्ही, आम्हाला नको पाहिजे. माझी लायकी असेल, माझ्याकडे पैसा असेल, मी माझ्या स्वखर्चाने मी माझा हज अदा करण्यात जाणे, कारण ते माझा रिलिजियस ऑब्लिगेशन आहे. आणि त्यावेळीच आम्ही एक मागणी केली होती की जे पैसा तुम्ही मुस्लिम समाजावर हजच्या सबसिडीच्या नावावर तुम्ही खर्च करत आहे, त्या पैशातून या देशामध्ये तुम्ही चांगले मुस्लिम समाजाच्या मुलं आणि मुलींसाठी स्कूल्स उघडे करा. तुम्ही स्कूल बांधा त्यांच्यासाठी, हे मागणी केली होती. ते व्हिडिओ पण आहे यूट्यूबवर, मी पण केली होती आणि ओवैसी साहेबांनी केली होती. आता नरेंद्र मोदी साहेब, त्यांना जितकं ऐकायचं होतं ना तितकंच त्यांनी ऐकलं. निर्मला सीतारामनला जितकं ऐकायचं होतं ना तितकंच ऐकलं. उन्होंने सुना, आधा ही सुने उन्होंने. बोले मुसलमानों की हज की सबसिडी बंद करो, आणि त्यांनी बंद करून टाकली. आता आम्ही त्यांना विचारतं की हे पैसा तर तुम्ही मुसलमान समाजावर खर्च करत होते, आता त्या पैशातून तुम्ही देशामध्ये किती शाळे बांधलेले आहे हे सांगा तुम्ही. आता मी पण मान्य करतो की जोपर्यंत मुस्लिम समाजामध्ये शिक्षणाचं महत्त्व समजणार नाही, जोपर्यंत या देशाला विकसित करायचं असेल, तर मुस्लिम मुलं मुलींनीही शिक्षण घेणे खूप आवश्यक आहे. आणि त्याच्यासाठी आम्ही सरकारकडून काय अपेक्षा करतो. मैं सरकार से ये तो नहीं कह रहा हूं कि आप मुझे ताजमहल बना के दे दो करके शहंशाह ने मुमताज के लिए बनाया था, आप हमारे लिए ताजमहल बना के दे दो. हम चाह रहे हैं कि उन पैसों से, जो पैसा तो मुसलमानों के ऊपर माइनॉरिटी डिपार्टमेंट के जरिए खर्च करते थे, वहां से स्कूल और स्कूल्स बना दीजिएगा करके मुस्लिम लड़के और मुस्लिम लड़कियों के लिए. नहीं है तो आप किसी स्कूल, किसी जगह के ऊपर मदरसा चल रहा है, आप अच्छे स्कूल्स बना दीजिएगा, एंड देन यू सी की वो मदरसे के अंदर से कितने बच्चे निकल के जाते हैं. आणि आपल्याला हे वाटत असेल मला जेन्युइन एक प्रश्न इम्तियाजजी, की आता असणाऱ्या शाळांमध्ये मुसलमान मुलं मुली का नाही जाऊ शकत? तिथे जाताना काही अडचण आहे का आता त्यांना? देखिए, मदरसे के अंदर जाते हैं तो इन्हें कोई चीज का खर्चा नहीं होता है, न रहने का, न खाने का, न पीने का. उनको वहीं पे मदरसे के अंदर रहना पड़ता है. उनको खाने के लिए है तो वहां पे है तो फ्री के अंदर रहने का ये हो जाता है. तो आज देखिए, इतने सारे बच्चे जो मदरसे के अंदर जाते हैं, वो माँ बाप जो मजदूरी करने वाले हैं, आप देखिएगा मदरसे के अंदर जाने वाले बच्चे कौन है? वो गरीब लोगों के बच्चे हैं जिनके माँ बाप मेहनत करके अपने 2 वक्त की रोटी कमा रहे हैं. बच्चे को कुछ ना कुछ तो तालीम देने का है करके. आप है तो फ्री स्कूल्स क्यों नहीं तैयार करते हैं देश के अंदर? और हम आपसे कोई एहसान नहीं मांग रहे हैं. हमने आपको यही कह रहे हैं की तुम मेरे को इम्तियाज जलील हज को जाने का है तो हम सरकार से सबसिडी ले रहे नहीं चाहिए. मी तर आज स्पष्टपणे हे सांगतो, थोडंसं कॉन्ट्रोवर्शियल होईल आपल्यासाठी, पण कोणत्याही जाती धर्माचा कोणत्याही सण असू द्या, कोणत्याही महोत्सव असू द्या, उत्सव असू द्या, त्याच्यासाठी सरकारने पैसे खर्च करण्याची आवश्यकता नाही आहे. ते पैसा त्या समाजाने स्वतः खर्च करा. आज तुम्ही सबसिडीज बंद केली, मुस्लिम समाज का बंद केला का हजला जाण्यासाठी? जातं ना मुस्लिम समाज. तर तुम्ही हजारो कोटी रुपयांचे पैसे, आता एक येणारा हे आहे खूप मोठा हिंदू समाजाचा, हजारो कोटी रुपये त्याच्यावर खर्च करत आहे. अरे एक चांगली स्कूल बांधून द्या ना, एक चांगली स्कूल, फ्री स्कूल बांधून द्या तुम्ही. मी स्वतः जाऊन मदरस्याहून मुलांना हे सांगेल की चला आता तुम्ही माझ्यासोबत या, मी तुम्हाला एक चांगल्या स्कूलमध्ये तुम्हाला प्रवेश देतो. सविता, बोलण्यामध्ये नाही का खूप हिंमत लागतं. आज या देशामध्ये जसा मुस्लिम समाजाचे मौलाना, काही मौलवी, काही उलेमा जे आहे ना ते पॉलिटिकल मौलाना झालेले आहे, तसाच प्रकारचे हिंदू समाजाचे काही बाबा, काही स्वामी, काही पंडित जे आहे ना ते पॉलिटिकल पंडित झालेले आहे. ते कोणतं एक नवीन महाराज जे आलेले आहे, ज्यांनी मुख्यमंत्र्यांच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत बोलतो, त्यांची इतकी हिंमत होतो कि छत्रपति शिवाजी महाराजांच्या बाबतीत की छत्रपति शिवाजी महाराज थक गए थे करके इसमें ते बाबा जे आहे ना, काही दिवसानंतर अशोक खरातचे जसे व्हिडिओज आलेले आहे ना, तुम्ही माझा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा, अशाच प्रकारचे व्हिडिओज त्या बाबाचेही निघणार.
अशा प्रकारचे हे फालतू लोकांनी असं भगवे चोले हा खूप मोठा शब्दांचा वापर बघा कशा प्रकारे आरोप आहे तुमचा. अशा पद्धतीचं काही तुमच्याकडे अशा पद्धतीची काही आरोप माहिती नाही आहे आहे. आरोप नाही आहे. माझ्याकडे माहिती, आपल्याकडे माहिती होती का आसाराम बापूच्या बाबतीत? होती का आसाराम बापूच्या, राम रहीमच्या बाबतीत आपल्याकडे काही माहिती होती का? आपण तर त्यांचे प्रोग्राम्स किती चांगल्या रीतीने कव्हर करायचं की आसाराम बापू आ गए हैं तो पूरे पैरों में पड़े हुए हैं इसमें. कुठे गेले आसाराम बापू? जेलमध्ये गेले. राम रहीम कुठे गेले? जेलमध्ये गेले. तर हे अशा प्रकारचे हे जे भोंदू लोक तयार झालेले आहे. आणि मी यांच्या बाबतीत जेव्हा बोलतो तर माझ्या समाजातलेही काही पॉलिटिकल मौलानाच्या बाबतीत बोलत आहे मी. माझ्यामध्ये इतकी हिंमत आहे या बोलण्याची. मलाही माहीत आहे की कशा प्रकारे ते ट्रोल करतात मला. पण आमच्या समाजामध्ये ही अशा प्रकारची खूप प्रवृत्ती वाढलेली आहे. आणि एका म्हणजे ज्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजीला पण देवाचा दर्जा देणारा एक त्यांना मानणारे महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये मानणारे आहे. आणि तो भोंदू बाबा म्हणतो की शिवाजी महाराज थक गए थे और उन्होंने तो रामदास के पास गए और उन्होंने कहा कि अब तुम संभाल लो करके. कुठून आणलं रे बाबा तुम्ही हे? कुठून आणलं? आणि मुख्यमंत्री साहेबांच्या समोर, मुख्यमंत्री शिवाजी महाराजांची प्रेम असलं असतं ना तर उनको पकड़ के ऐसा स्टेज के ऊपर से खींचना था, बोलना था चल नीचे चल. नंतर बोलतो नाही अशा प्रकारचा कुठेही उल्लेख येत नाही, आम्हाला कधी दिसलं नाही करके उसमें. अरे म्हणजे हे दुपट्टी जे भूमिका जे राजनेत्यांची झालेली आहे ना की छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आपण आपल्या राजनैतिक स्वार्थासाठी करून घ्यायचं आहे. मग त्यांच्या विरोधात काय बोलायचं आहे? हे एकनाथ शिंदे साहेबांच्या एक आमदारांनी किती चांगली भाषा वापरली. माझी तर विनंती आहे आता होऊ द्या ना एकदा. सगळ्यांना माहीत आहे सोशल मीडियावर एबीपी माझानी त्या माणसाची ते जे ऑडिओ क्लिप आहे ते एबीपी माझाने दाखवायला पाहिजे ना की किती सुसंस्कृत छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा एक आमदार कशा प्रकारची चांगली भाषा वापरत आहे. अरे ज्या दिवशी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज कळेल की कोण होते करके, किती महान होते, तर अशा प्रकारचे याचं एकेरी नाव घेतलेलं आहे करके. अरे बाबा एकेरी नाव तू पुस्तक वाचलं का? मी वाचलेलं आहे. पण तुम्हाला मी सांगतो की तुला कोणी अधिकार दिले? आणि एकनाथ शिंदे साहेबांनी काय रिप्लाय केलं म्हणू का? त्यांनी क्षमा मागितलेली आहे. झाला, संपला विषय. मी देऊ का शिव्या? तयार असेल का? मी आज तुमच्या पक्षातले मोठे मोठे नेत्यांना शिव्या देतो. ते शिव्या जे ते तुमच्या ते बुलढाण्याचे जे आमदार आहे संजय गायकवाड, त्यांनी जशा प्रकारची शिव्या दिली मी देऊ का? मग त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मी क्षमा मागतो. आणि तुम्ही म्हणा की नाही आम्ही इम्तियाज जलीलवर कारवाई करू शकत नाही कारण त्यांनी क्षमा मागितलेला आहे. इम्तियाजजी, जो आदर छत्रपतींचा साठी तुमच्या मनात आहे तोच आमच्या मनात आहे, तोच महाराष्ट्राच्या मनात सुद्धा आहे. पण एकीकडे हा आदर असताना सुद्धा दुसरीकडे छत्रपती जी महाराष्ट्राची अस्मिता आहेत, ज्यांच्या विरोधात ते जन्मभर लढले, त्या औरंगजेबाच्या नावासाठी, त्या औरंगजेबाच्या कबरीचं उदात्तीकरण होत असताना तुम्ही त्या बाजूला कसे असता? व्हेरी गुड सविता, थँक्यू व्हेरी मच. अगेन चांगलं प्रश्न तुम्ही विचारलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत आपणही वाचलं असेल ना, सगळ्यांना आदर आहे. ते प्रतापगडवर कुणाची कब्र आहे? छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यांना मारलं होतं त्यांचं प्रेत काय असं फेकलं होतं का त्यांनी? त्यांची आईने काय शब्द वापरले होते त्याच्या बाबतीत की माणूस मेल्यानंतर सर्व वैर संपतं. आम्ही औरंगजेबला, तुम्हाला असं वाटतं की आम्ही औरंगजेबला मानतो? दाखवा मला या देशामध्ये, या राज्यामध्ये, या माझ्या जिल्ह्यामध्ये औरंगजेबची जयंती साजरी करणारा कोण आहे? कधी साजरी केली? काय त्यांचा उत्सव आम्ही साजरा केलेला आहे? फक्त इम्तियाज जलील त्या खुलदाबादमध्ये, खुलदाबाद इज अ सिटी ऑफ ग्रेव्स. सगळं मोठे हे जे पीर मुर्शिद जे लोक असतं त्यांचं हे आहे. एकदा मी का गेलो तिथे
तो हमारे मजहब के अंदर ये है कि अगर मैं खबरस्तान के अंदर गया, खबरस्तान के अंदर, जहां पर मैं किसी को भी नहीं पहचानता हूं कि ये खबर किसकी है किसकी है किसकी है करके, तो मैं उस खबरस्तान के अंदर जब जाता हूं तो मैं सलाम करता हूं, अस्सलाम वालेकुम या अहलल खबूर। मतलब ये है कि खबर में पड़े रहने वालों, मैं तुम्हें अपना सलाम पेश कर रहा हूं करके। मुझे नहीं मालूम है कि उसके अंदर, उस खबर के अंदर कौन पड़ा हुआ है करके। तो आप मुझे जबरदस्ती क्यों मेरे ऊपर आप लाद रहे हैं? कोणी तुम्हाला हे अधिकार दिलेला आहे की मुस्लिम समाजाचा संबंध तुम्ही औरंगजेबशी जोडा करके, तुम्ही माझा संबंध एपीजे अब्दुल कलामशी का जोडत नाही? आणि इम्तियाज जलील नाव आहे तर ते औरंग्याच्या कबरीवर गेलेला. अरे मी कुणाच्याही कबरीवर, आणि त्यांच्या कबरीवर गेल्यावर मला हे सांगा तुम्ही, अगर छत्रपती शिवाजी महाराजला तुम्ही खऱ्या अर्थानं वाचलं असेल तर ते अफजल खानची कब्र कोणी बांधली होती हे सांगा. त्या मुस्लिम समाजाने बांधली होती ते कब्र? जागा कोणी दिली होती? कोणी आदेश केला होता की अफजल खानना पूर्ण सन्मानाने तिथे येतो हे करा करके? आज जे लोकांना छत्रपती शिवाजी महाराजाला तोडून मोडून आपल्या सोयीनुसार हे करायचं असेल तर ते तिकडे जातात. नाही इसने तो अफजल खान का ये किया था, हमको खबर उखाड़ के फेंक देने का है करके उसने. एक महत्त्वाचा मुद्दा समोर दिसतोय तो म्हणजे SIR. महाराष्ट्रामध्ये सुद्धा आता SIR सुरू होणार आहे. जिथे जिथे SIR राबवण्यात आलं तिथे तिथे खास मुस्लिम समाजाचीच नावं गाळल्या गेली अशा पद्धतीचे आरोप होत आहेत, आणि आता महाराष्ट्रामध्ये ते सुरू होणार आहे प्रक्रिया. ऑलरेडी आमच्याकडे ते प्रक्रिया सुरू झालेली आहे. खूप अवेअरनेस आम्ही लोकांमध्ये क्रिएट केलेलं आहे. कारण आम्हाला माहीत आहे की हे जे रिव्हिजन होत आहे SIRच्या नावाखाली इलेक्टोरल रोल्सचा, त्याचं मुख्य कारण एकच आहे की त्या इलेक्टोरल रोलमध्ये ज्या एरियातून भाजपला मतदान मिळणार नाही त्या एरियातून जास्तीत जास्त अपन कशा कातरी लावू शकतं. देखिए आज हम आपको यही कह रहे हैं, आज इस मुल्क के हर मुसलमान को आप शक की नजर से जो देखना शुरू करे हैं कि वो जो आदमी आता है भाजपा वाला, मैं बोला तो फिर विवाद हो जाता है. उसका नाम मेरे दिमाग में चढ़ता ही नहीं है. मतलब सॉरी सविता, वो उसका नाम मेरे को तोतला ही बोल के मेरे जबान में इतना चढ़ चुका है. मैं सॉरी आपके चैनल के ऊपर बोल, लेकिन वो आता है यहाँ पे और बोलता है कि इतने सारे बांग्लादेशी है करके. तर मालेगाव मध्ये गेलं होतं, मालेगाव मध्ये ते सिल्लोड मध्ये दर 8 दिवसांनी येतं, आणि अशा प्रकारे ते वागतात की जसं म्हणजे कोणता चीफ इलेक्शन कमिशनर आलेला आहे किंवा चीफ जस्टिस आलेले आहे, म्हणजे ऑफिसर्स हे पण असं उभे राहतात त्याच्याकडे. त्याचे काय आहे म्हणजे भारतीय जनता पार्टीचा एक फेल्ड पॉलिटिशियन, त्याला एक हे देण्यात आलेला आहे की Z+ सिक्युरिटी ले और पूरे महाराष्ट्र के अंदर है तो तू घूमते फिर करके उसने. तर बांग्लादेशी आहे. आता तुम्ही त्यांना एकदा विचारा ना की किती बांग्लादेशी मिळाले तुम्हाला मालेगावमध्ये? तुम्हाला छत्रपती संभाजीनगरमध्ये किती मिळाले का एखाद बांग्लादेशी? सिल्लोडमध्ये मिळाले का बांग्लादेशी करके? मग जेव्हा हे बोलतो तर ते ब्रेकिंग न्यूज चलती. सिल्लोडमध्ये खूप सारे बांग्लादेशी घुसखोर तोतला ऐसा कोलन करून. अरे अगर हमारे से सबूत मांग रही है सविता जी, तो जाइए इस मुल्क के खबरस्तानों के अंदर देखिएगा. जो खबरें हैं वो गवाही दे रही है हमारे दादा परदादाओं की कि ये मुल्क में हम पैदा हुए थे करके. उसमें ये मुल्क हमारा भी उतना ही मुल्क है जितना सविता जी का है, उतना ही इम्तियाज जलील का है. धन्यवाद इम्तियाज जी, तुम्ही बराच वेळ काढलात आणि आज सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलीत, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुमच्या माध्यमातून जे काही ज्वलंत विषय आहे त्यांना डिकोड करण्याची मदत महाराष्ट्राला नक्कीच होईल अशी आशा आपण करूयात. परत एकदा धन्यवाद.